एक मोठी अपडेट समोर येतेय। बिहारच्या निवडणुका या 2 टप्प्यामध्ये होणार आहेत। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। मोठी अपडेट समोर आलेली आहे। आज बिहार निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। 6 आणि 11 नोव्हेंबरला बिहारमध्ये मतदान होणार आहे। 2 टप्प्यामध्ये बिहारची निवडणूक होणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ते शिवाजी, 2 टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे आणि देशामध्ये पहिल्यांदाच एसआयआर मोहीम म्हणजे मतदार तपासणी मोहीम राबवल्यानंतर बिहारमध्ये मतदान होत आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण जर पाहिलं असेल तर 5 नंतर साधारणपणे अधिक मतदारांची टक्केवारी समोर आली। त्यानंतर आता पहिल्यांदाच असं आहे की प्रत्येक मतदान केंद्रावरती 1200 मतदार ठेवलेले आहेत। तसं जर पाहिलं तर 243 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 38 जागा राखीव आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा राखीव आहेत आणि सर्वसाधारण 203 जागा आहेत। मतदारांचा विचार केला तर साधारणपणे पुरुष मतदारांची संख्या 3,92,00,000 आहे, महिला मतदारांची संख्या 3,50,00,000 आहे। आता या सगळ्यांच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर मतदार जी तपासणी मोहीम झाली होती त्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता। त्यामध्ये अनेकांची नावं वगळण्यात येतील असं देखील सांगण्यात येत होतं। मात्र या सगळ्यांच्या नंतरही 30 सप्टेंबरला बिहारची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे। त्याच्यात काही त्रुटी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येईल असं आज ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यांनी माहिती दिलेली आहे। आता निवडणुकांच्या तारखांवरती जर लक्ष टाकलं तर पहिल्या टप्प्याचं मतदानची तारीख 6 नोव्हेंबरला आहे, दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबरला आहे आणि निकाल हा 14 नोव्हेंबरला लागणार आहे। मागच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या कोविडच्या दरम्यान झाल्या, त्यामुळे ते साधारण 4 टप्प्यात झाल्या होत्या। मात्र ही निवडणूक जी आहे ती 2 टप्प्यात होणार आहे आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मतदारांसाठी सुविधा देण्यात आलेल्या आहेत मतदान करण्यासाठी। कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडे सर्वच राजकीय पक्षांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यावरती खास करून लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। सर्वच मतदान केंद्रावरचं वेबकास्टिंग करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच शिवाजी, या सर्व बाबतच्या अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।